मेट्रो आणि मोनो पावसामुळे रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाल्यास मुंबईकरांसाठी असलेला एक उत्तम पर्याय। पण महिनाभरातच मोनो रेलची सेवा पुन्हा एकदा कोलमडल्याने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सविस्तर पाहूया नेमकं काय घडलं ते। मोनो पुन्हा कोलमडली, मुंबईकरांचा जीव टांगणीला। मोनोच्या खोळंब्याला जबाबदार कोण? मुंबईतला मुसळधार पाऊस, मंदावलेला वाहतुकीचा वेग, विलंबानं धावत असलेल्या लोकल हे काही मुंबईकरांसाठी नवं नाहीये। अशा परिस्थितीत मुंबईकर स्वीकारतो तो मेट्रो किंवा मोनोचा पर्याय। पण आता हाही पर्याय योग्य आहे का अशी शंका मुंबईकरांना वाटू लागली आहे। त्याचं कारणही तसंच आहे म्हणा। 19 ऑगस्टला खरं तर मुंबईत एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे मोनोरेल संदर्भात जीवघेणी घटना घडली। चेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मोनोरेल जागीच थांबली। जवळपास सव्वा तासानंतर मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। दरम्यान अनेकांचा जीव गुदमरला, अनेकांचा जीव टांगणीला लागला। ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा या घटनेची पुनरावृत्ती होताना दिसतीये। मुंबईतल्या वडाळा परिसरात आज सकाळी 6:30च्या दरम्यान चेंबूरकडे जाणारी मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकली, कोलमडली। मोनोरेलमध्ये मोटरमनसह एकूण 19 जण होते। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी वेळीच पोहोचलं आणि लॅडरच्या साह्यानं सगळ्या 17 प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या मोनोरेलमध्ये हलवण्यात आलं। 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर तांत्रिक बिघाड दूर झाला आणि मोनो पूर्ववत झाली। गाडगे महाराज चौक ते चेंबूर दरम्यान ही ट्रेन चालवली होती, मोनो ट्रेन चालू होती। डॉक्टर मुकुंदराव आंबेडकर जंक्शनला कॉर्नरला ती टेक्निकली बंद झाली। त्याप्रमाणे आम्हाला 7च्या दरम्यान कॉल भेटला। मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा, वडाळा आणि रावले कॅम्प स्टेशनवरून गाड्या, स्पेशल गाड्या आणि ऑफिसर टर्नआउट केले होते। आम्ही येईपर्यंत मोनोरेलच्या टेक्निकल टीमने रॅम्पद्वारे आमच्याबरोबर सदर 17 एकूण प्रवासी मोटरमनसहित अडकले होते, त्यांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे। मोनोरेलची ही काही पहिली वेळ नाहीये। याआधी सुद्धा मोनोरेलच्या खोळंब्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला होता। या निमित्तानं काही सवाल उपस्थित करण्यात येत आहेत। मोनोरेलच्या तांत्रिक दुरुस्तीत दुर्लक्ष होत आहे का? मोनोरेलच्या तांत्रिक दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे? मोनोरेलचा मेंटेनन्स ऑडिट कधी आणि किती काळानं होतं? मेंटेनन्स ऑडिटच्या अहवालात त्रुटींसंदर्भात उल्लेख होतो का? काय होतात त्रुटींवर उपाययोजना? मोनोत जर असंख्य त्रुटी आहेत तर मग मोनोला पर्याय काय? ये समीक्षा का मैं सरकार को यही कहना चाहता हूँ, ये समीक्षा जल्दी से जल्दी सुधार कीजिए। नहीं तो क्या है, हमेशा ये पब्लिक का आना जाना, कभी जल्दी जाना रहेगा काम पे तो इन लोग को बहुत तकलीफ होता है। पब्लिक लोग को कभी बीच में बन गिरी ट्रेन तो फायर ब्रिगेड के अलावा दूसरा कुछ है ही नहीं यहाँ पर। कितने बजे की घटना है ये? 5 बजे से। अच्छा, और पुलिस प्रशासन वगैरह कितने बजे आई यहाँ पे? वो लोग 7 बजे के ऊपर ही आए थे। टेक्निकल जो ग्लिच आ रही है उसको प्रॉपर मेंटेन करना चाहिए, क्योंकि ये जो 15 मिनट की टाइमिंग है ये प्रॉपर है, लेकिन इसका टेक्निकल जो ग्लिच है ना, इसको प्रॉपर सही करेंगे तो यात्री अपने मतलब ऑफिस पे या फिर घर पे जिधर भी जाते हैं वो आराम से टाइम से पहुंच जाएंगे। राज्याच्या राजधानीत अशा पद्धतीनं घडलेल्या घटनेमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर सवाल उपस्थित केले जात आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आणि तांत्रिक देखभालीचा मुद्दा देखील गंभीरपणे उपस्थित होत असून या वारंवार घडणाऱ्या घटनांना जबाबदार संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीये। मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.